अमरावती शहर के जय स्तंभ चौक में फायरिंग की घटना से हड़कंप मच गया। एक पान ठेला पर 3 अज्ञात हमलावरों ने देशी कट्टे से अचानक गोलियां चला दी और मौके से फरार हो गए। इस घटना में पिसार में दहशत का माहौल है। घटना की जानकारी मिलते ही अमरावती शहर के पुलिस उपायुक्त गणेश शिंदे तत्काल घटनास्थल पर पहुंचे और हालात का जायजा लिया। उन्होंने बताया कि फायरिंग के पीछे का कारण फिलहाल स्पष्ट नहीं है, लेकिन पुलिस हर एंगल से जांच कर रही है। घटनास्थल के आसपास लगे सीसीटीवी कैमरों की फुटेज पुलिस ने जब्त कर ली है, जिसमें आरोपी दिखाई दिए हैं। इस आधार पर उनकी पहचान और तलाश भी की जा रही है। शहर पुलिस की 3 टीमें आरोपियों को पकड़ने के लिए अलग अलग दिशाओं में रवाना कर दी गई। हालांकि इस फायरिंग में किसी के घायल होने की खबर नहीं है, लेकिन इस प्रकार की सार्वजनिक जगह पर हुई वारदात ने नागरिकों में असुरक्षा का माहौल बना दिया है। पुलिस उपायुक्त गणेश शिंदे ने नागरिकों से संयम बरतने की अपील की है और आश्वासन दिया है कि आरोपी शीघ्र ही पुलिस की गिरफ्त में होंगे। तर आज संध्याकाळी साधारणपणे 1 तासाभरापूर्वी त्यांच्याकडं हे गुरुबख्श मंगलानी हजर नव्हते, परंतु दुकानावर ते विकी मंगलानी आहे का असं विचारत 3 मुलं आतमध्ये आली आणि विकी मंगलानी कहाँ है कहाँ गया है असं विचारत त्यांनी मग त्यांना तो काही विकी मंगलानी अभी नाही आहे तो बुलाव किंवा अशा पद्धतीचं हे करून मग तो नाही आहे तर कुठं गेला काय गेला असं म्हणत यांना दहशतीखाली घेण्यासाठी दुकानात हजर असलेले जे दुसरे सागर मंगलानी आहेत त्यांच्या गुरुबख्श मंगलानीचे ते मुलगा आहे ना, गुरुबख्श मंगलानींचा मुलगा आहे आणि ते जॉईंट फॅमिली असल्यामुळे एकत्रित बिझनेस करतात। विकी त्यांचा मुलगा आहे, सागरी मुलगा आहे, गुरुबख्श त्यांचा मुलगा आहे, भतीजा आहे, पुतणे आहे, सागर भाऊ आहे, बरोबर। सागर त्या याचा भाऊ आहे, चुलत भाऊ, परंतु त्याचा चुलत भाऊ आहे सागर। आणि त्यांनी मग विकी नाही अशा कारणावरून तो त्याला बोलवा आणि मग यांना धमकावण्यासाठी एका गावठी कट्ट्यामधून फायर केलेला आहे। 3 इसम होते आणि नंतर ते लगेच पळून गेले। दरम्यानच्या काळात त्यांनी एक ते दुकानाच्या काउंटरची काच फोडलेली आहे आणि पाण्याचे जे कॅन आहेत ते कॅन त्यांच्या दुकानामध्ये फेकले।